वसवावे घर वसवावे वसवावे घर वसवावे जाबा देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर अंतर देवे बरे अंतर देवे बरे निरंतर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर देवे बरे निरंतर 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 संग आसनी शयनी संग आसनी शयनी संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी 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 संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप 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 मावळोनी पाप आसनी शयनी संग आसनी शयनी संघ आसनी शयनी संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी 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 तुका मने काळ तुका मने काळ मने काळ तुका मने गोविंद सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंद सुकाळ अवघा गोविंद सुकाळ तुका मने काळ मने काळ गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ गोविंद सुकाळ अवघा गोविंद सुकाळ अवघा गोविंद सुकाळ संगासनी शयनी
देवे परवे निरावरे
भोजनी गमनी गड़े भोजनी गमनी गड़े
वसवावे घर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळुनी पुण्य पाप संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगन विहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कारोने आता मज हृदय सद्गुरु जेने तारेलो हा संसार पुरु म्हणून विशेषात्यादरु विवेकावरी ओम नमोजी एकदंता एकपणे तुचे आता एके दाखविसी अनेकता परी एकात्मता नमोडे ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्ते प्रचोदयात् ये दुर्गम जनन मारुति नंदन ये दुर्गम जनन मारुति नंदन सुन लो मेरी पवन हे
वेगम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, वसवावे घर देवे बरे निरंतर, संग असनी शयनी घडे भोजनी गमनी। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला तथा प्रभू श्रीरामचंद्रांचा बराच कालावधी नाशिक जिल्ह्यामध्ये वास्तव्यास झालेला आणि त्यातील हा नाशिक जिल्हा, त्यामधील या अशा पवित्र मातीला अभिवादन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री पंढरीश भगवान, लाडकं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी श्रीपाद बाबा, सद्गुरु माऊली आश्रम त्र्यंबकेश्वर, निष्काम कर्मयोगी बालकनाथजी बाबा, संत श्रेष्ठ भगवान बाबा, संत श्रेष्ठ वामन भाऊ आदी सकल संत परंपरेच्या चरणाला स्पर्श करून आजच्या या नैमित्तिक संकीर्तनास उपस्थित असलेले गायक, वादक, टाळकरी, विनेकरी तथा कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते तथा श्रोतेजन मायबाप हो, तुम्हा सर्वांच्या चरणाला स्पर्श करून आजच्या या संकीर्तनाला प्रारंभ। विठ्ठल ही संकीर्तन रूपी सेवा किम निमित्तानं आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे, तरी वक्ता या नात्यानं थोडासा परिहार देणं अपरिहार्य असल्या कारणाने तद निमित्ताने आजचा जो अभंग घेतलेला आहे, जो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असलेले वैराग्याचा महामेरू, त्यागाचा महासागर, पंचम वेद निर्माते तथा श्री तुकोबराया यांचा 4 चरणांचा हा मनुष्य नरदेहाला आल्यानंतर महत्त्वाचं घर, भौतिक घर आणि आध्यात्मिक घराची खरी मूळ, आपल्या मूळ घराची परिभाषा या अभंगामध्ये श्री तुकोबरायांनी नमूद केलेली आहे। आणि त्या चिंतनाकडे आपण जाण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या जय हनुमान प्रासादिक भजन मित्र मंडळाचे विद्यमान सन्माननीय अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे सन्मित्र विलासभाऊ घुले यांच्या सुंदर अशा या वास्तुशांतीच्या निमित्तानं हा कीर्तनरूपी सेवा आहे। आणि तदनिमित्तानं महाराष्ट्रातील थोर दिग्गज कलाकार, प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहे। मायबाप हो, आज आपण यांचं गाणं ऐकतो, वाजवणं ऐकतो। संगीत ये केवल कला नहीं है, संगीत ये केवल कला नहीं है, ये एक साधना है। और जो साधक ये साधना करता है, वो साधना संगीत उनका मन, उनका समय और उनका समर्पण भाव लेता है। जो साधक मन, समय और समर्पण भाव देता है, वही साधक खुल के सामने आ जाता है। आमच्या पंडित शंकरराव वैराकर सरांचं एक वाक्य आहे, जो रियाज करेगा वही राज करेगा। वाह वाह, जय बाबांनो, जो घासेल तोच दिसेल। आज या ठिकाणी सगळेच प्रत्येक त्या क्षेत्रातील अगदी दिग्गज कलाकार, ज्यांनी घासून ते तावून सुलाखून निघालेले हे सगळे दिग्गज कलाकार आहेत। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना वारकरी रत्न म्हणून आपण, ज्यांनी 4 वर्ष जोग वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अशी आहे का तिथे विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतामध्ये माणूस घडवणारी एकमेव अशी संस्था आहे का त्या ठिकाणी शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही आहे। आणि त्या ठिकाणी अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, वादक, गायक त्या ठिकाणी तयार होत आहेत। त्यातील एक थोर रत्न संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांना आदरानं बघितलं जातं आणि आदरानं ज्यांना गुरुजी ही पदवी दिलेली आहे, असे आपले सर्वांचे हृदयस्थ असलेलं हरिभक्तपरायण नारायण महाराज गुरुजी, खिल्लारी गुरुजी
त्यांनी मला त्या दिवशी बोलताना सांगितलं, आमचं काही शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेतील एक आदरणीय बोधेबाबा, स्वर्गीय वैकुंठवासी बोधेबाबा यांच्याकडेही माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्याचबरोबर मी अलंकार देखील, संगीत अलंकार त्यांनी घेतलेला आहे. आमचे नारायण गुरुजी, त्यानंतर भीमराज महाराज गुरुजी, आमचे कृष्णा महाराज आणि आमच्या भीमराज महाराजांकडे गाणं शिकणारी सुंदर अशी आमच्या मित्राचीच मुलगी या ठिकाणी सायली सलोनी चकोर, तिचे वडील आणि आम्ही वर्गमित्र आहे सलोनी. आणि आमचे आपल्या सिन्नर तालुक्यातले ना वैभव महाराज बाबांचे हे प्रथमच मला वाटतं आज आमचा परिचय आहे. आमचे प्रकाश महाराज गोमासे आणि दापूरमधील सर्व टाळकरी मंडळी, तसेच मृदंगाला साथ करणारे आमचे मित्र हरिभक्तपरायण किशोर महाराज खरात यांचे बंधू दीपक महाराज खरात. किशोर महाराजांचे आमचा चांगला परिचय आहे. बाबांना आम्ही मुंबईमध्ये पण सेवा देत असतो. दीपक महाराजांचंही प्रथमच मला साथ करताय. आणि ज्यांच्याकडे माझे मुलं शिकलेले आहेत आणि ज्यांच्या वडिलांकडे मी शिकलेलो आहे असे आमचे विद्याधर तांबे गुरुजी यांचे हे संगीत अलंकार सर. विद्याधर तांबे हे पंडित शंकरराव वैराकर सरांकडे हार्मोनियमचं गाणं शिकले आणि मुळामध्ये त्यांचे आजोबा देखील या ठिकाणी आलेले आहेत का ज्यांनी त्या मुलांना विद्याधर किंवा त्याचा भाऊ व्यंकटेश यांना बसमध्ये घेऊन जायचं, वैराकर सरांपर्यंत घेऊन जायचं, दिवस त्या ठिकाणी त्यांचा क्लासपर्यंत थांबायचं आणि नंतर संध्याकाळी घेऊन यायचं. संबंध आपलं काही आयुष्य संगीत क्षेत्रामध्ये ज्या मुलांनी मेहनत घेतली आणि त्या मुलांसाठी ज्यांनी संगीत क्षेत्राला समर्पण केलं ते आमचे हरिभक्तपरायण नामदेव बाबा तांबे. त्यांना देखील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये, कारण हे मुलं जे शिकलेत ना महाराज, यांना खरं म्हणजे बाबांचा आशीर्वाद आहे आणि तेवढाच त्यांचा त्याग आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचा साठी आशीर्वादपर असणारे, आपल्या सर्वांचं हृदयस्थ असणारे संन्यासी बाबा या नाथ संप्रदायातील असलेले आमचे आदरणीय गुरुवर्य सोमनाथजी तळेकर गुरुजी. नाथ संप्रदाय हा वारकरी संप्रदायातला पहिला वारकरी कोण तर भगवान शिवजी आहेत. ताईंनी मला वाटतं सोनेवाडीला सांगितलं होतं. आणि त्याच नाथ संप्रदायामध्ये आदेश म्हटलं जातं. तर त्या आदेश का म्हटलं जातं त्याचं एक 2 मिनिटामध्ये तुम्हाला मी सांगून पुढे जातो. महाराज तुमच्या पुढे मी बोलणं उचित नाही आहे, तरी पण बऱ्याच जणांना प्रश्न असतो का आदेश म्हणतात नेमके काय. आपण जय हरी ऐकले, रामकृष्ण हरी ऐकलंय, परंतु आदेश म्हणजे काय. आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा यांना एकत्रित समर्पण म्हणजे आदेश. विठाल या ठिकाणी सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्या दापोर गावातील. आणि मी जेव्हा मृदंग वाजवत असायचो तेव्हा माझ्या बाजूला येऊन बसायचे आणि ताडदेवला मुंबईला आमचे रमण महाराज आव्हाड, आता उत्कृष्ट असं कीर्तन ते देखील करतात. सुंदर असं महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे रमण महाराज आव्हाड. त्याचबरोबर दुसरे आमच्या भगिनी तृप्तीताई, तन्वीताई आंधळे आणि प्रकाश महाराज शेळके, आमचे दत्तोबा आंधळे साहेब. सर्वांना माहितीच आहे आंधळे हा एक ब्रँड आहे. सगळ्यांचं सत्कार कसा करायचा तर आपल्याला झोपात सुद्धा ज्याचं नाव आठवेल ते म्हणजे दत्तू आंधळे. जय हो. असं. आणि विलास भाऊंवरती प्रेम करणारे आपल्या संबंध गोरेगावमधील सर्व कापशेसाहेब, रवीसाहेब, अण्णा चकोर, मारुतीदादा सांगळे, जेवढे दिसत आहेत ते आमचे तेजस भाऊ आव्हाड. सगळा मी तेजस भाऊ आव्हाडांना, दत्तू आंधळे आणि प्रकाश शेळके यांना मी सांगितलं तुम्ही कलवरे या ठिकाणी सगळं तुम्ही बघायचं आहे. त्या पद्धतीने त्यांनी सगळं बघितलं आहे. मारुती आमचे विलास भाऊचे सन्मित्र, चांगल्या प्रकारचे मित्र आणि ज्यांनी महाराष्ट्रभर वारकरी नृत्यासाठी अख्खा महाराष्ट्र गाजवलेला आहे असे आमचे सुनील महाराज धावडे महाराज कोकणातले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नामदेव महाराजांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे. आणि आमचे संदीप भाऊ कुटे पाटील, पोलीस पाटील, सर्व परिचित अपरिचित. आणि मगाशी मला वाटतं आपल्या सर्वांचं एक हृदयस्थ असलेले थोर कीर्तनकार महाराष्ट्रातील प्रकाश महाराज आव्हाड हे देखील येऊन गेलेले आहेत. मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज माझी बहीण माझ्या कीर्तनाला आहे, आमचे दाजी आमच्या कीर्तनाला आहे. माझी महाराज आमच्या
सौभाग्यवती पण आहे. हां आणि हे सगळं असताना सुंदर असं वातावरण आहे. 12 वाजलेले आहे आणि आपल्याला किमान 2 तास कीर्तन करायचे. त्याच्यामुळे कोणीही मध्येच उठायचं नाही आणि कोणीही मनामध्ये शंका कुशंका आणायचे नाही. हा बुवा कोणी बनवला कारण तुम्ही मला लेट दिलेले आहे सेवा म्हणून लेट होणार आहे. आणि ह्या सगळ्यांचं एकत्रितकरण आणि सर्वांचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचवणारं महाराष्ट्रातील एक थोर नाव आमचे सागर साऊंड सिस्टम मुंबई सागरणी. दीपक महाराज आता तुम्ही येणारच आहे आमच्या गोरेगावला. आता महाराज तुमचा नंबर आहे. खास विलास भाऊंच्या आग्रहाखातर आपल्या गोरेगावकरांसाठी सुंदर पर्वणी या ठिकाणी आहे. आपले नारायण महाराज खिलारी गुरुजी आणि आदरणीय तळेकर गुरुजी. सीताराम भाऊंनी सांगितल्यानंतर गोरेगावला आपण सर्व त्या ठिकाणी यायचंच आहे, काय प्रश्नच नाहीये. दीपक भाऊ, जेव्हा मुंबईमध्ये साऊंड सिस्टम म्हटलं का गुरुजी त्या ठिकाणी अनेक साऊंड आहे, मोठे मोठे डेक असतील, मला वाटतं डीजेचे डेक, पण साऊंडचा आवाजच त्यांना काढता येत नाही. मग आम्ही आमचा ब्रँड तिथे नेला. तिथे नेल्यानंतर गोरेगाववरून तो ब्रँड डायरेक्ट बोरोलीला आला. बोरोलीवरून अंधेरीला गेला. अंधेरीवरून आता संबंध एकदा तो आपल्या जानेवारीला आपल्या सप्ताहाला गोरेगावला आला का तिथून सचिन भाऊ किमान 3 महिने परत गावाला येत नाही, एवढे सप्ते सचिन भाऊ वाजवतो. सचिन भाऊची साऊंड सिस्टम छान आहे. माझं म्हणणं एक आहे महाराज, ओळखीतून मिळालेलं काम आणि कामातून मिळालेली ओळख. ओळखीतून मिळालेलं काम ठराविक दिवस असतं, तुमच्या कामातून मिळालेली ओळख तुमची कायमस्वरूपी असते. आणि कामातून मिळालेली ओळख ही तुमची असावी. त्याच्यासाठी तुमचा ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राचा तुमचा समर्पण भाव महत्वाचा आहे आणि तोच समर्पण भाव तुम्हाला एक दिवस उंच नेतो. विठ्ठल आणि विलास भाऊची सर्व फॅमिली, त्याच्या मागे त्याचे 2 बंधू आणि तेवढ्याच ताकदीनं उभे असणारे दीपक भाऊ, विलास भाऊंचे बंधू दीपक भाऊ यांचंही या ठिकाणी मोठे योगदान आहे. प्रत्येक मुवमेंटला विलास भाऊच्या जवळ जोपर्यंत वैचारिक देवाणघेवाणीमध्ये जो असतो ना तो दीपक असतो. आता अभंगाकडे येऊया. सुंदर असा विलास भाऊच्या मला वाटतं भगिनी या ठिकाणी आल्या असतील, सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. आपलं गोरेगाव आलेलं आहे. बाबांनो, दिवाळीचा सण आत्ताच कालच भाऊबीज झाली आणि आपण आता वास्तुशांतीच्या कीर्तनाला या ठिकाणी आलेला आहात. का वास्तुशांती करायची, का वास्तुशांती करायची याचं कारण काय आहे? बाबा सीताराम बाबा आमचे शेळके मामा आहे का? हां, बोडके महाराज, संतोष भाऊ आमचे दाजी. का वास्तुशांती करायची त्याचं कारण एक आहे. जेव्हा आपण ह्या घराला वीट, माती, सिमेंट किंवा प्रत्येक वस्तू आपण जी आणतो ना त्या वस्तूला काही ना काहीतरी दोष लागलेला असतो. काही ना काहीतरी दोष. ती माती, ती वाळू कुठून आणलेली आहे, त्या वाळूला जेव्हा आपण वाळू कुठून आणतो महाराज? नदीमधून वाळू असते आणि त्या नदीमध्ये अस्थि विसर्जन केलेलं असतं. बऱ्याच ठिकाणाहून अस्थि विसर्जनाचा दोष त्या वाळूला लागलेला असतो आणि त्या सगळ्या दोषातून अनेक प्रकारचे दोष या आपल्या वास्तूला लागलेले असतात. आणि वास्तूच्या गृहप्रवेश करायच्या अगोदर शास्त्र असं सांगतं का त्या वास्तूची शांती करायची असते. का शांती करायची? तर ते दोषांचं हरण करण्यासाठी, त्या दोषांपासून तो दोषमुक्त ती वास्तू करण्यासाठी त्या वास्तूचं वास्तुशांती करायची असते. वास्तविक वास्तुशांती करत असताना जवळपास आपल्याला कर्मकांडामध्ये 48 प्रकारच्या शांती सांगितलेल्या आहेत. 48 प्रकारच्या शांती करत असताना मग भजन कीर्तन का करायचं? वास्तुशांतीच्या निमित्तानं भजन किंवा कीर्तन का करायचं? त्याचं कारण असं आहे, त्या 48 प्रकारचे कर्मकांड करत असताना यदा कदाचित एखाद्या कर्मकांडाचा दोष जर राहिला, ते योग्य मार्गाने जर ते व्यवस्थित पद्धतीने जर ते वास्तुशांतीचा विधी झाला नाही, त्या विधीमध्ये काही दोष राहिला तर आपलं संत वाङ्मय सांगतंय का माऊलींनी सांगितलं हरिपाठामध्ये, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी. जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण
विधी करत असताना एखादा दोष तुमच्या वास्तूमध्ये किंवा तुमच्या कर्मकांडाच्या विधीमध्ये राहू शकतो. तो दोष घालवण्यासाठी नामचिंतनाची एकमेव ताकद अशी आहे का त्या ताकदीनं तुमचे सर्व दोषांचं हरण होतं, असं संत वाङ्मयाचं वचन आहे. असं संत वाङ्मयाचं वचन आहे. तद निमित्तानं आपण या ठिकाणी हरिपाठ आणि कीर्तन, प्रवचन, हरिपाठ अशा वेगवेगळ्या मार्ग आपण या ठिकाणी अवलंबत असतो. त्यातील आज आपण कीर्तन हा या ठिकाणी करत आहे आणि त्या कीर्तनाला उत्कृष्ट अशी साथ आमच्या सर्वांच्या लाडके सर्व आदरणीय कलाकारांची या ठिकाणी लाभलेली आहे. महाराज श्री तुकोबरायांनी सांगितलंय, घर वसवावं जे देवाला बरं वाटणारं असावं. देवाला बरं वाटणारं घर जर तुम्हाला वसवायचं असेल तर त्या घराची संकल्पना काय आहे हे बघणं गरजेचं आहे. घर नेमके कोणतं आहे आणि हे घर बघत असताना आपल्याला आध्यात्मिक घराचा सुद्धा विचार करायचा आहे. भौतिक घर आणि आध्यात्मिक घराचा बॅलन्स ठेवत असताना मूलतः पहिला प्रश्न आहे का 184 योनीमधून एक योनीला आपण मनुष्य नरदेह मिळतो. 184 योनी चार खाणी कोणत्या आहे? अंडज, जारज, उद्वेज आणि स्वेदेज पैकी जारज खाणीमधून आपण आपला ज्या मनुष्य नरदेह आपल्याला मिळत असतो आणि त्या मनुष्य नरदेहाला आल्यानंतर दुर्लभो मानुष्य देह देही नामक क्षणभंगुरा. नाथ बाबा एकनाथी भागवतात सांगतायत का मनुष्य नरदेह दुर्लभ आहे. आद्यगुरु विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथामध्ये आद्यगुरु शंकराचार्य सांगतायत दुर्लभम त्रयवम येतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय. मनुष्य नरदेह दुर्लभ आहे, परंतु मनुष्य नरदेह दुर्लभ असताना मिळाला हे आपलं भाग्य आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची प्राप्ती किंवा संपत्ती. या पद्धतीने जर आपण विचार करत गेलो तर पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली, जेथे हरीचे दास जन्म घेतली, जन्म घेतली, जेथे हरीचे दास जन्म घेतली, जेथे हरीचे दास जन्म घेतली, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली, जेथे हरीचे दास जन्म घेतली, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली, हरीचे दास जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. या जगामध्ये भरतखंडे आपला जन्म होणं हे आपलं महत् भाग्य आहे आणि त्यामध्ये मनुष्य नरदेह आपल्याला भरतखंडामध्ये मिळणं हे आपलं अनंत जन्माचं सुकृत आहे. बाबांनो, तद निमित्तानंच आपल्याला हा मनुष्य नरदेह मिळतो, यामध्ये शंका नाही आहे. परंतु हा मनुष्य नरदेह किम निमित्तानं मिळालेला आहे. या मनुष्य नरदेहाला आल्याचं मूळ इप्सित काय आहे, मूळ ध्येय काय आहे हे महत्वाचं आहे. कशासाठी मनुष्य नरदेह मिळालाय? देवे दिला देव जन गोमाता, देवे दिला देव जन गोमाता, देवे दिला देव जन गोमाता, या झाला माता बाधिकेला, झाला माता बाधिकेला, माता बाधिकेला, किम निमित्तानं आपल्याला मनुष्य नरदेह मिळालाय. बाबांनी उत्तर दिलं, देवे दिला देह भजना गोमटा. भजनासाठी मिळालेला नरदेह आम्ही भोजनासाठी जर व्यतीत करत असाल तर आमचं दुर्भाग्य आहे. भजनासाठी मिळालेल्या नरदेहाला आल्यानंतर बाबांनो 4 आश्रम या ठिकाणी सांगितलेले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. 4 प्रकारचे आश्रम या ठिकाणी आपल्या भारतीय सनातन संस्कृतीने सांगितलेले आहे. या ठिकाणी मला वाटतं
आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व उदयभाऊ सांगळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण सर्वांनी दादांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि दादांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं। ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितलेलं आहे गुरुजी। ब्रह्मचर्याला 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करावं, त्यानंतर 25 ते 50 गृहस्थाश्रमासाठी दिलेले आहे, 50 ते 75 वानप्रस्थासाठी दिलेले आहे आणि 75 ते 100 संन्यासाश्रमासाठी दिलेले आहे। आता या बसलेल्यांपैकी मला सांगा 75 ते 100 हे जर संन्यासाश्रमासाठी दिलेले तर आपल्यापैकी 75च्या वर जिवंत असणारे किती जण राहतील हो? नाहीये ना? मग आपण संन्यासाश्रम स्वीकारायचं नाही का? भारतीय संस्कृतीने जरी ही बायफर्केशन केलं असेल तरीही आपण विचार करायचा या चारही आश्रमांमध्ये गृहस्थाश्रम खूप महत्वाचा आहे। जो सद्ग्रस्त गृहस्थाश्रमात राहून तीनही आश्रमांचं पालन करतो, नवे ज्या आश्रमात राहून तीनही आश्रमांचं पालन करता येतं त्याला गृहस्थाश्रम म्हणतात। विठ्ठल ब्रह्मचर्य आश्रमाचं काय महत्व आहे हो? 20 ते 0 म्हणजे जन्मल्यापासून 25 वर्षापर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचंय, शिक्षण घ्यायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचंय। जीवनाचं सार काय कशामध्ये आहे हे ज्ञान प्राप्त करत असताना त्या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन करायचंय आणि तेच ब्रह्मचर्याचं पालन करत असताना तुम्ही गृहस्थाश्रमात असल्यानंतर 25च्या पुढे 50 वर्षापर्यंत तुम्ही ते करू शकत नाही का? 100% जो कोणी 25 ते 50 वर्षामध्ये सुद्धा ज्ञानाची प्राप्ती करतोय। आज आमचे एक अधिकारी रिटायर झाले गुरुजी, रिटायर झाल्यानंतर ते आता लॉ करताय, LLB लॉ करताय। याचा अर्थ ते ब्रह्मचर्याचं आश्रमाचं पालन करताय। मला काय सांगायचंय? नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिदा कालेनात्मनि विंदती। भगवान श्रीकृष्णांचं वचन आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, ज्ञानासारखं पवित्र या जगात काही नाहीये। ते ज्ञान जो कोणी स्वीकारतोय ना तो ब्रह्मचर्याचं पालन करतोय। ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे केवळ श्री संघच नाहीये, असंच नाहीये, तर त्याची व्यापकतेने जेव्हा आपण विचार केला जातो तेव्हा आपण बघतो की ज्ञानार्जन करणं, ज्ञान अर्पण करणं, ज्ञान स्वीकारणं त्यालाही ब्रह्मचर्याचा एक त्या गाईडलाईन मध्ये त्याला टाकलेलं आहे। ब्रह्मचारी धर्म गोगामी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म गोगामी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म गोगामी तेरे गोगामी अक्षरे, आश्रमे विचार शरणमी आश्रमामध्ये राहून आपण ब्रह्मचर्याचं पालन करू शकतो। गृहस्थ आश्रमात राहून वानचर्याचं आपण आश्रमाचं पालन करू शकतो। कशा पद्धतीने वानप्रस्थाचं कसं पालन करता येईल आपल्याला आज? वानप्रस्थाची मुख्य भूमिका काय आहे महाराज? तत्वज्ञानाची समजून घेणं आणि त्या तत्वज्ञानासाठी चिंतन मनन निधिध्यासन या अनुसंधान प्रक्रियेची चिंतनाची गरज असते आणि त्या अनुसंधान प्रक्रियेसाठी पूर्वी लोक वनात जनात किंवा त्या रानात जंगलात जाऊन राहायचे। त्या पद्धतीने त्या ठिकाणी वानप्रस्थच मुळामध्ये वनात जाऊन राहणं याला वानप्रस्थ म्हटलं जातं। परंतु आज आपण आपल्या संसारात राहून सुद्धा जर भगवत चिंतनामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असाल तर तुम्ही वानप्रस्थ आश्रमाला स्वीकारलंय। त्याच पद्धतीने संन्यास आश्रमाचं जर गाईडलाईन्स किंवा संन्यास आश्रमाची मुख्य भूमिका जर लक्षात घेतली, व्याख्या लक्षात घेतली तर संन्यास आश्रमाची भूमिका एक आहे त्याग, वैराग्य किंवा समर्पण भाव किंवा आता यांच्याशी आपला संबंधच न ठेवणं, मी आणि माझेपण विसरणं। माऊलींची खूप सुंदर ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर। विठ्ठल
आश्रमामध्ये तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकता, गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही वानप्रस्थाचंही पालन करू शकता, गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही संन्यास आश्रमाचंही पालन करू शकता. याच्यासाठी गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही कसं असावं, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, विषयी विरक्त जया नाही आप पर, संतुष्ट सर्वदा सोये सदा व्यापक निर्धार. महाराज आता काकडा चालू आहे ना, आपल्या गावात काकडा चालू आहे ना, कार्तिक स्नान काकडा चालू आहे. कार्तिक स्नानामध्ये वासुदेवामध्ये आपल्या नाथ बाबांचा हा वासुदेव आहे. जाणीव शहाणीव ओजे सांडोनिया दुरी, आपण वस्ती कर वर्तत असे संसारी. ग्रस्त आश्रमात राहून जर तुम्ही या मार्गाने मार्गक्रमण करत असाल तर तीनही आणखीन बाकीच्या तीनही आश्रमांचं तुम्ही यम मार्गक्रमण नवे नवे ते स्वीकारताय, ही त्याची महत्वाची भूमिका आहे. विठ्ठल पण महाराज आमचा प्रॉब्लेम काय माहितीये का, आमचा प्रॉब्लेम एकच आहे, फार काठीवर जरी आला, खाटेवर जायची वेळ आली, कडेवर नव्हे खांद्यावर जायची वेळ आली, तरी त्याला मी आणि माझं सुटत नाही. मी आणि माझं सुटणं म्हणजे तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये धन्य आहात. नवे नवे एका ठिकाणी गृहस्थ आश्रमाची व्याख्या करत असताना, धन्य गृहस्थ आश्रमाची व्याख्या करत असताना सांगितले महाराज, सानंदम सुजनम सुताच्य सुदिया कांता प्रिय भाषिनी. कसा असावं गृहस्थ आश्रमामध्ये, सानंदम सुदनम सुताच्य सुदिया कांता प्रिय भाषिनी. बरोबर आहे ना महाराज, रमेश महाराज? हा, कांता प्रिय भाषिनी, प्रिय किंवा मृदू, हा ठीक आहे. काय तुम्हाला कळत नाही का असं म्हणण्यापेक्षा अहो पाणी घेता का एवढंच ना, तुम्हाला अनुभव नाही आहे विठ्ठल. ह्या विषयावर तुम्ही मला जास्ती बोलायला लावू नका, नंतर मला पाणी भेटणार नाही. सानंदम सुदनम सुताच्य सुदिया कांता मृदु भाषिनी तथा प्रिय भाषिनी, सन्मित्रम सदनम स्वयोषिती रतिः चाज्ञापरा सेवकः, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम. विठ्ठल शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगम उपासते ही सततम धन्य गृहस्थ आश्रमा. धन्य गृहस्थ आश्रमाचे व्याख्या सांगितलेली आहे. काय व्याख्या आहे? ज्या घरामध्ये सतत आनंद आहे, ज्या घरात मुलं अगदी सुज्ञ आहेत, त्यांना त्यांचं कळतं असे मुलं आहेत, आपल्या आई वडिलांचा आदर करणारे मुलं आहेत, मृदू बोलणारी प्रिय भाषिनी चांगलं बोलणारी पत्नी आहे, सन्मित्रम चांगले मित्र आहेत, सदनम जीवनाला पुरल एवढं किमान त्यांच्याकडे अर्थार्जन आहे. अशा पद्धतीने दररोज अतिथींचं त्या ठिकाणी स्वागत केलं जातं, दररोज भगवंताची पूजा केली जाते, नवे नवे किमान त्यांच्याकडे मिष्टान्न पान होतं, म्हणजे सात्विक आहार घेतला जातो. अशा घरामध्ये सतत येणाऱ्या साधू संतांचं, ज्या ठिकाणी सतत भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या साधू संतांची सेवा केली जाते, असं घर म्हणजे धन्य गृहस्थ आश्रम. विठ्ठल परंतु भारतीय तत्वज्ञानाने, भारतीय इंडियन फिलॉसॉफीनं, भारतीय तत्वज्ञानाने गुरुजी 4 पुरुषार्थ सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये 4 पुरुषार्थ आहे. कोणते हो? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4ही पुरुषार्थ तुम्ही गृहस्थ आश्रमात राहून घेऊ शकता, त्यांचं प्राप्त करू शकता. याचं उदाहरण काही आहे का हो? गृहस्थ आश्रमात राहून तुम्ही 4ही आश्रमांचंही प्राप्ती करू शकता, 4ही पुरुषार्थाची प्राप्ती करू शकता. एकच सुंदर असं उदाहरण तुम्हाला देतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. कारण माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये मला विषयाची मांडणी करून मूळ विषयाकडे यायचं आहे. बाबांनो, गृहस्थ आश्रमात असूनही 4ही आश्रमांची प्राप्ती करणारं एक उदाहरण, आणि तेच उदाहरण जर आपण बघितलं तर 4ही पुरुषार्थाची प्राप्ती करणारं ते उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर विदेही जनक राजाची भूमिका आपण जर बघितली. विदेही जनक राजा
गृहस्थाश्रमात असून संबंध राजाचा राज्य कारभार करत असताना त्याने अष्टवक्रांकडनं आपल्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेऊन स्वतः विदेही अवस्था, देहीच विदेही अवस्था भोगणारे एकमेव राजा म्हणजे जनक राजा. विठ्ठल काहीच नाही. अष्टवक्र आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण सर्व श्रुत आहात. मला जास्ती वेळ तुम्हाला खाली येऊन सांगण्याचे मला आवश्यकता वाटत नाही. तुम्ही सर्व श्रुत आहात. अष्टवक्र एक तत्वज्ञानी संत होते, तत्वज्ञानी महात्मा होते. तत्वज्ञानी महात्म्यांकडे त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी फक्त एक विचारलं, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल. माझं हित कशात आहे, माझा उद्धार कशाने होणार आहे, माझा उद्धार कशाने होणार आहे असं विचारल्यानंतर आत्मज्ञानाची ओळख करून देणारे अष्टवक्र महात्मा. अष्टवक्रांनी काही सांगितलं नाही बाबा, एकच विचारलं, तू कोण आहे. मराठीत सांगू का? हु आर यू. झोपले नाही ना. तू कोण आहे बाबा, तू कोण आहे विचारतो. अरे मला ओळखलं नाही. संबंध दापूरचा 7-12 माझ्या खिशात, तू मला ओळखत नाही. दुसऱ्यांचे 7-12 किती दिवस खिशात घालायचे. आपण कोण आहोत पहिली याची ओळख करून घ्या. आपण कोण आहोत. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. बाबांनो, आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, कोहम कथमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते. बाबांनो, आम्हाला त्याचं पडलेलंच नाहीये. मी कोण आहे याची ओळख जो करून देतो तो महात्मा असतो. आणि जनक राजाला मी कोण आहे याची ओळख अष्टवक्रांनी करून दिली. आणि तेव्हा त्यांनी गृहस्थाश्रमात असूनही संन्यासाश्रमाची सर्व प्राप्ती करून घेतली आणि स्वतःचं हित साध्य करून घेतलं. जनक राजाचं उदाहरण बघा, आपल्या लक्षात येऊन जाईल. मी का सांगतो हे, आपल्याला ह्या घरामध्ये प्रवेश करत असताना कुठलाही दोष राहू नये म्हणून वास्तुशांती करायची. पण ते घर कसं असावं, घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, त्यामध्ये असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसते नाती. बाबांनो, प्रेम आणि जिव्हाळा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा असेल, आपण बंगला 25 लाखाचा बांधू शकतो. ज्याने बंगला 25 लाखाचा बांधला आहे परंतु सख्या भावाला विचारत नसेल तर त्या बंगल्याला किंमत आहे. त्या बंगल्याची 25 लाखाचा बंगला आहे, माझ्या बहिणीला विचारत नसेल, बंगल्याची किंमत आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण सर्व विलास भाऊला ओळखताय, अगदी जवळून ओळखताय. विलास भाऊनं आपल्या आईचं स्वप्न म्हणून या ठिकाणी माझ्या बापाने देह ठेवलाय ना, त्याच जागेवरती मला बंगला बांधायचा आहे हे ठरवावं. आणि माझ्या आईच्या स्वप्नासाठी या ठिकाणी विलास भाऊने बंगला बांधावा. आणि केवळ बंगला नाही बांधला तर मला बाजूला ठेवा, पण माझ्या भावांचे नावं पहिले घ्या असं सांगणारा एकमेव म्हणजे विलास भाऊ आहे. बाबा, हरी वाटे देवा, होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. बाबांनो, आपल्या पोटी असा पुत्र जन्माला यावा का त्याचा हरेक देवाला वाटावा. या ठिकाणी बाबा, आपल्या सर्वांना रामायण माहिती आहे ताई. सावत्र भावाला 14 वर्षाचा वनवास मिळाला म्हणून आपण त्या राजगादीवर न बसता
त्या राजगादीवर आपल्या भावाच्या पादुका ठेवून त्या पादुकांच्या करवी आपला राज्यकारभार चालवणाऱ्या भरताचा रामायण आपल्याला सर्वांना माहिती आहे। माझ्या आईनं माझ्या भावाला वनवासाला पाठवलंय ना, त्या राजगादीवर मी बसणार नाही। राज्यमाता निंदू भरते गेली, राज्यमाता निंदू भरते गेली, राज्यमाता निंदू भरते गेली, राज्यमाता निंदू भरते गेली, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण सावत्र भावाने आपल्या भावाला 14 वर्षाचा वनवास मिळाला म्हणून भावाच्या त्या गादीवर राजगादीवर भावाच्या पादुका ठेवून जर राज्य केलं असेल तर या ठिकाणी माझा सक्का भाऊ तर माझ्या बरोबरच आहे, परंतु माझा चुलत भाऊ सुद्धा मी चुलत समजत नाही, तो माझाच भाऊ आहे। म्हणून पहिलं दीपकचं नाव घे असं सांगणारा जो भाऊ आहे तो म्हणजे विलास भाऊ आहे। काय काय कारण आहे हो, एक वाक्य बोलून जातो। तुम्ही सर्व जाणकार आहात, सर्व शिकलेले आहात। शाळेमध्ये गुरुजी काय झालं, शाळेमध्ये पहिल्या दिवसामध्ये 9 संख्येनं 9ने 8च्या कानाखाली मारावी, 8च्या कानाखाली मारली, मग 8ने विचारलं मला का मारलं, त्या 9ने सांगावं मी मोठा आहे म्हणून तुला मी मारलं। मग 8नं काय करावं, 7च्या मारावी। अशी त्या वर्गामध्ये मारामारी चालू झाली। एक पर्यंत 2ने 1च्या मारली प्रकाश, 2ने 1च्या मारल्यानंतर 0 होता, तो बाजूला जाऊन उभा राहिला। म्हटलं आता शेवटचा नंबर आपला याच्यानंतर, मग ती मार खाण्यापेक्षा आपण बाजूला जाऊन उभं राहावं म्हणून तो 0 बाजूला गेला। 1च्या कानाखाली बसली होती 2कडनं, म्हणून 1ने विचार केला आता याला मारून फायदा नाहीये, म्हणून त्याला विचारलं तू का लांब गेलाय रे, म्हणे आता माझाच नंबर आहे। नाही नाही म्हणे मी तुला मारणार नाही। मग काय कर, तू माझ्या जवळ ये, माझ्या जवळ आल्यानंतर मी 1 आहे, तू माझ्या बाजूला उभा राहिला का आपण दोघे मिळून 10 होऊ। 10 हो। महाराज विलास भाऊचं तत्वच हे आहे, बड़ा वो नहीं होता जो खुद को बड़ा जाने, बड़ा वो नहीं होता जो खुद को बड़ा जाने, खुद को बड़ा माने, बड़ा वो होता है जो अपने साथ वाले को बड़ा करता है। विठाला आता तुम्ही येणारच गुरुजी, मुंबईला आल्यानंतर तुम्हाला कळेलच आमच्या गोरेगावच्या सप्ताहाचं वैभव काय वाढवलं विलास भाऊने। खरंच कार्य आहे। आतापर्यंतच्या अध्यक्षांनी जे रोपटं लावलं होतं, खरं म्हणजे आज त्या रोपट्याला वटवृक्षाकडे मार्गक्रमण होत आहे। निश्चितपणे पुढे येणाऱ्या अध्यक्षांना सुद्धा याच्याही पेक्षा भारी करण्याची ताकद उभी राहील, तर ते केवळ आणि केवळ विलास भाऊमुळेच। विठ्ठल हो, आता मूळ मुद्द्याकडे मी येतोय। माझा मूळ मुद्दा हा आहे गुरुजी, मला एक सांगा, मनुष्य नरदेहाला आल्यानंतर 4 आश्रम तुम्हाला सांगितले, 4 पुरुषार्थ सांगितले, आणि मग ते घर कसं असावं तेही सांगितले। मग माझं कर्तव्य काय आहे, जर मी माझा मुलगा म्हणून माझ्या आई वडिलांना त्यांच्या हितासाठी आणि प्रत्येक जन्माला आलेल्या प्रत्येकाला ताई 3 कर्तव्य महत्वाचे सांगितलेल्या, 3 गरजा महत्वाच्या सांगितलेल्या, कुठल्या, अन्न वस्त्र आणि निवारा। महाराज ही जी पॉलिसी निघाली आहे ना, अन्न वस्त्र आणि निवारा, या पॉलिसीचा जर आपण विचार केला, नवे तर सरकारने सुद्धा पुकारलेलं आहे, रोटी घर और मकान और घर, की अशा पद्धतीने सांगितलेलं आहे का जर रोटी कपडा और मकान जर असं सांगितलं असेल, आपल्या सरकारने सुद्धा ती पॉलिसी काढली आहे, त्याचा जर आपण बारकाईने विचार केला तर या पॉलिसीचे खरे प्रणेते कोण आहे,
तुकाराम महाराजांचा एक अभंग बघितल्यानंतर तुम्हाला एक कळेल. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, निर्वाहापुरते अन्न आच्छादन. आश्रमाचे स्थान कोपी गुहा आश्रमाचे स्थान कोपी गुहा. बाबांनो, तुम्ही प्रत्येक जण जन्माला आलाय, प्रत्येकाला घर लागतच, प्रत्येकाला घर बांधावाच लागतं. नाही तर आपल्या आईवडिलांनी बांधलेलं घर सांभाळावं लागतं, पण घर प्रत्येकालाच लागतं. अन्न वस्त्र आणि निवारा. अन्न वस्त्र आणि निवारा जर आपल्याला पाहिजे असेल तर अन्नाचा विचार केला तर आपल्या लक्षात येऊन जातं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. अशा पद्धतीने सांगितलंय. बाबांनो, तुम्हाला युक्त आहार गरजेचा आहे. का युक्त आहार गरजेचा आहे? कारण तुम्ही जर युक्त सात्विक आहार घेतला तर तुमच्या विचारांत त्याचं परिवर्तन होतं. म्हणून तुमचा आहार युक्त असावा. आहार जर तामस असेल तर तुमचे विचार तामस, आहार राजस असेल तर तुमचे विचार देखील राजस होतील. म्हणून युक्त आहार संत वाङ्मयाने सांगितलेला आहे. आणि विहार त्या पद्धतीने कपडे आपले कसे असावे, नीटनेटके स्वच्छ असावे. आजचा महत्त्वाचा माझा मुद्दा हा आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी अन्न वस्त्र आणि निवारा हा जर माझा महत्त्वाचा विषय असेल तर मग संत वाङ्मय सांगते प्रत्येकाला घर बांधणंच गरजेचं आहे. प्रत्येकाला घर बांधणंच गरजेचं आहे. मग तुकोबरायांनी या आजच्या कीर्तनामध्ये आपण ज्याचं चिंतन करत आहोत त्या ठिकाणी सुद्धा घर सांगितलेलं आहे. अभंगाचं पहिलं चरण. वसवावे 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 गुरुजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बाबांना 12 वाजता निघायचं होतं, परंतु बाबा अजून फक्त 20 मिनिटं थांबणार आहे आणि 20 मिनिटात आपली सेवा समाप्त करणार आहोत. त्याचं कारण हे आहे, बाबा तुमच्यामुळे आम्ही आहे, नाही तर काय आमचं असो. हा खेळ नव्हे,
वारकरी संप्रदायाचा आपली झाकली 1.25 लाखाचीच असू द्या, कारण बाहेर सुज्ञे सर्व श्रोत्यांना कधीच आपण वेडे समजायचं नाही. आपल्यापेक्षा महाराज मुंबईला काही ठिकाणी मी गेलो, अशा ठिकाणी कुर्ल्याला रमेश, मला वाटतं गेल्या वर्षी तुमचं कीर्तन होतं त्या ठिकाणी, कामगार नगर, बरोबर. त्या ठिकाणी एक निर्मलाताई काकड म्हणून आहे, श्रीमद भगवद्गीतेचे बाबा, माझ्यापेक्षा जास्ती श्लोक त्यांचे पाठ, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, मी फक्त ओवीची सुरुवात करायची त्यांनी सांगावं आहे. आज श्रोते सुद्धा तज्ज्ञ हुशार आहे. आपण ह्या ठिकाणी व्यासपीठावर उभं राहून कधीच समोरच्याला कमी समजू नका. वसवावे घर देवे बरे निरंतर. आता मी माझ्या मुद्द्याकडे, तुम्हाला घर देवाला बरं वाटावं असं असावं की आपल्याला बरं वाटावं? देवाला बरं वाटावं, बरोबर आहे का नाही? मग देवाला बरं वाटणारं घर संतांनी बांधलं का आपण बांधलं? संतांनी बांधलं. संतांनी कोणी कोणतं कसं घर बांधलं हे जरा विचारलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल. नामदेव महाराज सांगतायत, परेहून परते माझं घर आहे. संत श्री तुकोबराया सुद्धा सांगतायत, निरंजनी आम्ही बांधी येले घर. निराकार निरंतर घर. श्री तुकोबराय सांगतायत, आमचे ज्ञानेश्वर माऊली सांगताय, बाबांनो अनंत भक्त राशे तरले ते वानर. पुढे काय आहे? ज्ञान देवा घर चिदानंदी. आपण काकडा करणारे श्रवणे कीर्तने झाले ते पावन, बरोबर आहे की नाही? या अभंगाचा शेवट हा आहे, अनंत भक्त राशी तरले ते वानर. ज्ञान देवा घर चिदानंदी किंवा ज्ञान देवा ध्यानी. आणि पुढे काय? वैकुंठ भुवनी घर केले. माऊली सांगतायत चिदानंदी घर बांधलं. तुकोबराया सांगतायत निरंजनी घर बांधलं. नामदेवराया सांगतायत परेहून परत माझं घर आहे. आणि मग आपण भौतिक घरात किती दिवस राहायचं, आपण कोणत्या घरात राहायचंय हे महत्वाचं. ह्या घरामध्ये राहायला तुम्हाला ठराविक कालावधी आहे, परंतु त्या घरात तुम्ही निरंतर राहाल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग ते घर कोणतं आहे जर याचा विचार करायचा झाला तर एक आंधळा आपल्या डोळ्यासमोर येईन. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्त झाली जन न दिसे तिथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, का अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. बरोबर आहे की नाही? सुखे मी शून्य त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. आज त्रिकूट शिखरच आम्हाला माहिती नाहीये. महाराज, त्रिकूट शिखराला जायला 7 चक्र आहे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रदळ. पण आमचा पिंगळा फक्त महाद्वारावरच नाचतोय. आतमध्ये कधी जाणार? आतमध्ये कधी जाणार पिंगळा? ऐकूया महाराजांचाच पिंगळा ऐकूया. हा, हे जरी नाही तरी दुसरा येईल, हे जरी नाही दुसरा येईल, हे जरी नाही
मंगळावारी या प्रेमनगरामध्ये अहम आणि सोहम, इडा आणि पिंगळा या कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला दिवसातून 21,600 वेळा तो अहम आणि सोहमचा भजन करतोय, तो वाघ्या नाचतोय, परंतु याचा आपल्याला विचारच पडलेला नाहीये. मग काय सावध होऊन भजनी लागा. मग काय करा, देव करा कैवारी बाबांनो, नाहीतर विषयाच्या नादी लागल्यावर काय होईल. मल्हारीची माझा मल्हारीची वारी मल्हारीची माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. सावध होऊन भजनी लागा बाबांनो, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. पुढे सांगितलंय नाथ बाबांनी, इच्छा मुरळीस पाहू नका. तुम्ही मनुष्य नरदेहाला आलाय ना, तुमच्या मूळ घराला तुम्हाला जायचंय ना, विषयाच्या नादी लागू नका, इच्छा मुरळीस पाहू नका. महाराज ज्ञानेश्वरी मध्ये ओवे आलेले आहे, म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय कीजिये मूर्ख न सेविता न सरे. ताई 5व्या अध्यायातली ओवी आहे. आता त्याच अनुषंगाने 9व्या अध्यायातली, ही 5व्या अध्यायातली 120वी ओवी आहे आणि 9व्या अध्यायातली 499वी ओवी तुम्हाला सांगतो. ती ओवी तुम्हाला सांगते बाबांनो, हे विषय तरी सुख परी हे जाणतेने दुःख परी काय कीजिये मूर्ख न सेविता न सरे. अशा 2 ओव्या आहे महाराज. विषयाचे समसुख बेगडाची बावली, म्हणून या विषयाच्या नादी लागू नका. मग काय करावं, काय करावं, काय करा माहितीये का, काय करा माहितीये का, भजन करा. भजन करत असताना बोध बुधली ज्ञान दिवटी. हे अनादि अंबिका भगवती, 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 भगवती अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. परणी घेऊन हाती, परणी घेऊन हाती, परणी घेऊन हाती, ज्ञानाचा पादळ तिकडे, ज्ञानाचा पादळ, ज्ञानाचा पादळ, ज्ञानाचा पादळ. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. जोरदार टाळ्या वाजवा. आणि जे गोरेगाववरून आले त्या गोरेगावकरांसाठी आत्ताच सांगतो, महत्वाची पर्वणी आपल्या सप्ताहाला आपले नारायण खिलारी गुरुजी आहेत, आपल्या तळेकर बाबांबरोबर. सुंदर अशी जोरदार टाळी वाजवायचे. आता मूळ विषयाकडे या. आपल्याला आपलं निरंतर असणारं घर जर तुम्हाला पाहिजे असेल तर संत वाङ्मयाने सांगितलंय, पिंगळा तो महाद्वारापर्यंत आहे. महाद्वाराच्या आतमध्ये जाण्यासाठी अहम आणि सोहम वाघ्या, या वाघ्याचं भजन करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी काय होतं, बुधली कशी आहे, बोधाची बोध बुधली ज्ञान दिवटी, उजळा ज्ञान दिवटीनं ते महाद्वार उजळायचं आहे. अहम सोहमनं त्याचं भजन चिंतन मनन निधी ध्यासन करायचं आहे. परिणाम काय होतो, कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि मग ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद आहे का पाठ. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव ठेवीला भेद. अरे बाबांनो, तुम्ही आणि ते फरकच राहिले नाही. त्या तत्वाला तुम्हाला जाऊन मिळणं, सुखे मी निजलोगा शून्य सारून येते ते. विठ्ठल 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 विठ्ठल.
या ठिकाणी आपल्या दापूर गावचं आणि आमच्या गोरेगावमध्ये धडाडीचे कार्यकर्ते असलेले आमचे संजय भाऊ आव्हाड या ठिकाणी त्यांचंही आगमन झालेलं आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, समोरून कार्यकर्ते आणि विलासभाऊ सांगतायत 10 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम आटोपला पाहिजे. काय होतं माहिती आहे का, थोडी क्षमा असावी ताई, पण मी काय पाठ करणारा कीर्तनकार नाही आहे. ज्याचं तत्व मांडण्याची भूमिका असते ना, तो तत्व मांडत असताना त्याला वेळ कमी पडत असतो, वेळ कमी पडत असतो. कारण बाबांनो, आता फक्त वसवावे घर देवे बरे निरंतर, देवाला आवडणारं घर बांधत असताना आपण या भौतिक घराचा विचार करून आलो. भौतिक घरामध्ये आपल्याला या मनुष्य नरदेहाला आल्यानंतर मूळ निरंतर असणारं घर कोणतं असावं, त्या घराचा आपण विचार केला. नवे तुम्ही दापूरमध्ये सुद्धा अनेक वेळा पिंगळा ऐकला असेल, पण तो महाद्वारावरतीच नाचणारा पिंगळा बघितला. त्या द्वारातून आतमध्ये जाऊन सहस्रदळापर्यंत त्या पिंगळ्यानं, इडा पिंगळा आणि सुषुम्नी नाडीनं आपण सहस्रदळापर्यंत जाणं, हे तत्व आपल्याला सांगणारा कोणीतरी पाहिजे. आणि ते तत्व म्हणजेच तुम्ही सुखे मी निजलोगा निज निराकार पंते, वृत्ती ही निवृत्त झाली जनन दिसे तेथे, किंवा त्रिकुट शिकरीगा दान मिळे आई ते. पण आम्हाला याचं पडलंच नाहीये. महाराज तुम्हाला पाकिट देऊन त्याच्यासाठीच बोलवलंय, तुमचं चालू द्या, आम्हाला ऐकायचंय. आणि तुमचं अज्ञान हेच आमचं भांडवल आहे. जेव्हा तुम्ही प्रश्न कराल ना, कोहम कथमिदम जातम कोवय कर्तस्य विद्यते, कीर्तनकार अर्धा डिल्ला होईल. मी खरं म्हणजे आज रमण महाराजांना सांगून तुम्हाला भीमराज महाराजांना, महाराज आम्ही दुसऱ्या अभंगावरती चिंतन करून आलो होतो, जोडून या धन उत्तम व्यवहारी. रमण महाराजांनी सांगितलं, बाबा या अभंग घ्या, वसवावे घर, वसवावे घर, देवे बरे निरंतर, देवे बरे निरंतर. ठीक आहे, हरकत नाहीये. पण देवाला बरं वाटणारं घर आपण घ्यायचं आहे. तर मग ते काय आहे, आत्मस्वरूपाला जाणणं म्हणजे, आत्मस्वरूपाचं घर म्हणजे तुमचं घर आहे, हे खूप महत्वाचं आहे. आणि मग बाबांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाला जाणता तेव्हा तुमचा संघ खूप महत्वाचा आहे. अभंगाचं दुसरं चरण, बाबांनो, देवाला आवडणारं घर तुमच्या जीवनात पाहिजे असेल तर तुमचा संसार सुखानं तुम्ही करायचा आहे. भाऊ बहीण आई वडील हे सगळे बघत असताना मी माझंच घर माझं महत्त्वाचं आहे आणि ते माझं मला हित करून घेणं हे महत्त्वाचं घर आहे. त्याच्यासाठी संघ महत्त्वाचा आहे. संघावरती आपण 2 मिनिटात नंतर चिंतन करू. तत्पूर्वी आपण विठोबा रुक्माई भजन घेणार आहोत. विठोबा रुक्माई भजनासाठी सर्वांनी या एक वाक्य फक्त बोलून जातो. संघ किती महत्त्वाचा आहे. संग राजा का मत करो पता नहीं कब रुला देगा, संग राजा का मत करो पता नहीं कब रुला देगा, जीवन में संग संतन का करो पता नहीं कभी हरि से मिला देगा, पता नहीं कब हरि से संतन की संगत करो रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बसा बसा 2 मिनिटं झालं. जय विठ्ठल विठ्ठल. तत्पूर्वी नारायण महाराज खिलारी गुरुजी यांना जायचं आहे. त्यांचा एक छोटासा सत्कार करून जय विठ्ठल आपण भजन घेतोय. तन्वीताई आंधळे माऊली या. अरे बाप. तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका
तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ संग आसरी शयनी संग आसरी शयनी अवघा गोविंद सुकाळ अवघा गोविंद सुकाळ संग्यासे निरंजन संग्यासे शयनी आसरे आणि भोजनी गमनी एक 5 मिनटं फक्त आपले प्रकाश भाऊ शेळके काही मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आपले रमण महाराज आव्हाड आभार प्रदर्शन करतील. तत्पूर्वी आपल्या साऊंड सिस्टम सागर साऊंड सिस्टम आपल्या सचिन भाऊच्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे 27 तारखेला. हां 5वं वर्षश्राद्ध आहे 27 तारखेला 7:30 ते 8:30. हां 7:30 ते 8:30 बरं. आणि रमण महाराज आव्हाड यांची देखील आपली वारकरी पायी दिंडी आपल्या दापूरमधून दापूर ते आळंदी ही जाणार आहे. तर आपण रमण महाराजांना नंतर संपर्क करावा. ज्ञानेश्वर हा तेच ना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा नाही उच्चारिला करा महापराध महाराज तुझे तुका करा क्षमापराध महाराज तुझे आपण सर्वांनी शांतचित्तेने आहे त्याच जागेवर बसून राहायचं आहे. सर्वप्रथम आजच्या आपल्या या कीर्तनरूपी सेवेचं श्रवण आपण सर्वांनी शांततेत केलं. आपलंही मनापासून मनपूर्वक आभार. आज ज्यांनी आपल्या मुखातून आपल्या वाणीतून अगदीच सुश्रव्य असं कीर्तनरूपी सेवा दिली ते आपल्या जे हनुमान प्रसादिक भजनी मित्रमंडळाचे मार्गदर्शक, अगदीच मुंबई गाव आणि अगदीच पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत असे ज्ञानेश्वर महाराज सांगळे यांचे या ठिकाणी सत्कार सन्मान या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन केलं जातं आहे. मी दीपक घुले यांना विनंती करतो त्यांनी त्यांना सन्मान सत्कार चिन्ह द्यायचं आहे. तसेच या ठिकाणी आमचे गुरुवर्य संन्यासी बाबा कृपांकित, अगदीच त्यांचा तबल्यावर अगदी सुंदर असा हात आहे असे सोमनाथ महाराज तळेकर यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय. तो सन्मान सत्कार त्यांनी स्वीकारावा. तसेच या ठिकाणी आमच्या गोरेगाव संतोषनगरचं वैभव नवे नवे अख्ख्या मुंबईमध्ये आज ज्यांची ख्याती आहे, अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांची ख्याती आहे असे आमचे गायनाचार्य भीमराज महाराज घुगे यांचाही या ठिकाणी छोटेखानी सन्मान सत्कार केला जातोय. त्यांनी तो सन्मान सत्कार स्वीकारावा. तसेच या ठिकाणी आपले चिंतामण महाराज सानप यांनाही मला वाटतं कुठेतरी प्रोग्राम होता, येण्यासाठी उशीर झाला, पण असो शेवटी का होईना त्यांनी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला साथ दिली. त्यांचाही या ठिकाणी सत्कार सन्मान या ठिकाणी घुले परिवाराकडून होतोय, तो त्यांनी स्वीकारावा. तसेच या ठिकाणी प्रकाश महाराज गोमासे गायनाचार्य यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय, तो सन्मान सत्कार त्यांनी स्वीकारावा. तसेच या ठिकाणी अगदीच माऊलींनी सांगितलं की वडिलोपार्जित वारसा असणारे विद्याधरजी तांबे यांचाही हार्मोनियमवर अगदी सुंदर असा हात आहे. त्यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातो. त्यांनाही विनंती करतो त्यांनी सन्मान सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं. तसेच आपल्या सर्वांच्या कानातून काळजापर्यंत आवाज जाणारा असा हा मृदुंग वाजवणारे मृदुंगमणी दीपक महाराज खरात यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातो. त्यांनी या ठिकाणी पुढे येऊन त्यांचा सन्मान सत्कार स्वीकारावा. तसेच या ठिकाणी हरिभक्तपरायण रमेश महाराज आव्हाड दापोरकर यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय, तोही त्यांनी स्वीकारावा. तसेच अगदीच आपल्या समाजाचं भूषण, समाजाचं वैभव, अगदीच समाजाला बरोबर घेऊन जाणारे, ज्या ठिकाणी प्रोग्राम असेल त्यांना कळल्यानंतर अगदीच पोटतिटकीने त्या ठिकाणी उपस्थित राहणारे, नवे नवे या ठिकाणी अगदीच 8 वाजता हे नियोजन आयोजन करण्यासाठी उपस्थित राहणारे, आपल्या सर्वांचे हृदयस्थ असणारे दत्तुना नांदळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. यांचाही या ठिकाणी छोटेखानी सन्मान सत्कार केला जातोय, त्यांनाही. आणि अगदीच आपल्या सर्वांना माहिती आहे तळागाळातील लोकांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचा सन्मान सत्कार करणारे आणि लहान लहान व्यक्तीच्या पाठीवर हात टेकून बरोबर घेऊन जाणारे असे दत्तुना नांदळे यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. मला वाटतं त्यांचा आपण जो करतोय तो पहिल्यांदा या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अगदीच वारकरी नृत्याची पताका मुंबईपासून तर थेट नाशिकपर्यंत नवे नवे पूर्ण महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाणारे आमचे धावडे माऊली त्यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार घुले परिवारातर्फे केला जातोय. त्यांनी या ठिकाणी पुढे यायचे, त्यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय. आणि अगदीच विलास भाऊला खऱ्या अर्थाने चालना प्रेरणा ज्या ठिकाणाहून मिळाली, जे ठिकाण विलास भाऊंच्या जीवनात कलटणे आणणारं ठरलेलं आहे ते आमचं जागृत हनुमान मंदिर, जे हनुमान प्रसादिक भजन मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सीतारामभाऊ आव्हाड, तसेच जे हनुमान प्रसादिक भजन मित्रमंडळाचे उपसंस्थापक शिवाजीदादा शेळके, तसेच जे हनुमान प्रसादिक भजन मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष मला वाटतं गेलेले आहेत, उपकार्याध्यक्ष, तसेच जे हनुमान प्रसादिक भजन मित्रमंडळाचे प्रमुख सल्लागार, या चारही व्यक्तींना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. त्यांनी पुढे यायचे, त्यांनी आपल्या गोरेगाव संतोषनगर मंडळाचा सन्मान सत्कार चिन्ह स्वीकारायचे.
या ठिकाणी गायनाचार्य वैभव महाराज वेलजाळी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी घोले परिवाराकडून सन्मान सत्कार केला जातोय. या हा या ना. अगदीच सर्वच मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं आमचे मार्गदर्शक जगन पाटील भाबड साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात सत्कार. आणि या ठिकाणी अनावधानाने नामोल्लेख राहून गेला. या सर्व वैभवाला साथ देणारं दापूरचं जे भजनी मंडळ आहे, जे हनुमान भजनी मंडळ, त्यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय घुले परिवार. आणि आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष रामकृष्ण नागरे साहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर असणारे सहकारी रवी आव्हाड वगैरे त्यांनाही मी या ठिकाणी विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी मंचावर उपस्थित व्हायचं. या ठिकाणी दापूर गावचं जे हनुमान भजनी मंडळ यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातोय. अगदी ही वास्तू, हे स्ट्रक्चर आपल्या समोर मोठ्या दिमाखात डोलताना आपल्याला दिसतंय ते ज्यांच्या कार्यातून झालेलं आहे ते नवनाथ आव्हाड कॉन्ट्रॅक्टर यांनाही मी या ठिकाणी विनंती करतो, यांनी व्यासपीठावर यायचंय. त्यांचाही या ठिकाणी छोटेखानी सत्कार एक सन्मान चिन्ह देऊन केलं जाईल. आणि अगदीच माऊलींनी सांगितलं, गावापासूनच नव्हे तर मुंबईपासून ज्यांच्या साऊंड सिस्टमची ख्याती आहे असे आमचे भाचे सागर साऊंड सिस्टम सचिन, त्यालाही मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं, त्यांनी या ठिकाणी सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी गोरख महाराज कासार हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी घुले परिवाराकडून स्वागत. आणि अगदीच मागच्या आमच्या गोरेगाव सप्त्याचा प्रक्षेपण भारतातच नव्हे तर मला वाटतं विदेशात पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते संकेत भाऊ वाळूज, त्यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार करायचा आहे. त्यांनी या ठिकाणी पुढे यायचंय. हॅलो 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 अगदीच या ठिकाणी पूर्णच भारतात नव्हे तर विदेशात ज्यांचं प्रेक्षेपण जे करतात ते संकेत भाऊ वाळूज, त्यांचाही या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय. मला पूर्ण कल्पना आहे की मी आपला जास्त वेळ घेतोय, अगदी 5 मिनिटाच्या पुढे वेळ गेलेला आहे, परंतु आपण जी साथ दिली त्या साथीबद्दल खऱ्या अर्थाने. आणि या ठिकाणी शिवाजी पाटील केरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी खूप खूप असं स्वागत. अगदीच ज्यांची बऱ्याच वेळेपासून प्रतीक्षा होती ते आमचे माननीय बाळासाहेब वाघ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही घुले पाटील परिवारातर्फे खूप खूप असं स्वागत. यानंतर मी बुवांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करायचं. जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी प्रमुख मान्यवर आलेले आहे. आदरणीय विलासभाऊ घुले यांच्यावरील नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी. आदरणीय आपले जगन पाटील भाबड या गणातून ते सदस्य होते, सभापती झाले. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती माजी आदरणीय बाळासाहेबजी वाघ असतील, या तालुक्याचे युवा नेते सगळ्यांचे आशास्थान आदरणीय उदयभाऊ सांगळे, हे सगळे विलासभाऊवरती प्रेम करणारी माणसं आहे. भरपूर वेळ झाला आहे, कोणाचा वेळ घेत नाही. 30 सेकंदात संपवतो. गावापासून मुंबईपर्यंत जाऊन आपली संसाराची कार्याची मोठ बांधून परत तिथून येऊन आपल्या जन्मभूमीला न विसरता, कर्मभूमीला न विसरता, कर्म जरी कुठेही केलं तरी शेवट हा माणसाचा गावातच असतो. उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जिथून उगवणारे तिथे येऊन संपणारे. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान यनियानी सय्यांती नवानी ती. हे सगळं काय मराठी सांगत बसत नाही, परत कीर्तन चालू होईल. पण ही सगळी माणसं अत्यंत त्यांनी एक जीवानीच कमवलेली माणसं. एक कीर्तनकार बोलवायला 10,000 लागत आहे. इथं सकाळपासून 20 आले तर नुसते कीर्तनकारांचीच फी 20,000 झाली असती. परंतु हे सगळे एका गोड स्वभावाने कमवले आणि तो गोड स्वभाव ज्याच्या अंतकरणात ठासून भरलेला आहे असा सगळ्यांचा विलास घुले. त्यामुळे त्याला द्यावा तितके धन्यवाद. थोडे इथेच नुसता गोड वागत नाही, तिथे जाऊन जितके माणसं आपली त्याच्याशी गोड नसतील तितकी मुस्लिम समाजाची गोड आहे.
मी माझ्या डोळ्यांनी बघितले सगळ्यांसोबत जातीय सलोख. कारण सज्जन कसं या विकू लागे, मांस माळ्या सावं त्याचं खुरपू लागे, असं ज्याचं जीवन आहे तो आपला विलासभाऊ आहे. सगळ्यांसोबत प्रेमाने राहणारा, सगळ्यांचा वेळ झालेला आहे. भरपूर मान्यवर मंडळी आहे. मी तुम्हाला बोलावं असं मला वाटते, पण आता त्यांना काय वाटतं हे मी सांगू शकत नाही. जगन पाटील असतील, आदरणीय बाळासाहेब मामा असतील, सगळीच माणसं तोलामोलाची आहे, बोलणारी माणसं आहे. त्याचबरोबर आंधळे साहेब असतील, माऊलींनी गोड असं कीर्तन केले. सगळ्यांना धन्यवाद देतो. रामकृष्णारी मामा बोलणार आहे. हां या प्रकाश भाऊ या. या ठिकाणी अगदीच सर्वांचाच आपण सत्कार सन्मान या ठिकाणी केला, परंतु अगदीच माझी भाची गर्दीमध्ये माझं लक्षच गेलं नाही. हरिभक्तपरायण तन्वीताई आंधळे यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही घुले पाटील परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी बरेच मान्यवर बोलणारे आहेत, परंतु आमच्या मंडळाचे सल्लागार सन्माननीय संजय आव्हाड साहेब यांना मी विनंती करतो की अगदी 2 मिनिटात तिन्ही भावांचा या ठिकाणी सत्कार होईल. त्यानंतर बाळासाहेब वाघ बोलतील, नंतर पाटील साहेब बोलतील आणि कार्यक्रम हॅलो या ठिकाणी ठीक आहे, सत्कार चालूच आहे, परंतु मी सन्माननीय बाळासाहेब वाघ यांना विनंती करतो, यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करायचे. आणि वारकरी भजन मंडळ तसेच माऊलींच्या तर्फे या ठिकाणी या परिवाराला एक छोटीशी फोटो फ्रेम गिफ्ट केली जाते, तोही सत्कार या ठिकाणी होईल. या वाघ साहेब या पुढे. खास विलास भाऊंसाठी त्यांनी एक गिफ्ट आणलेलं आहे, ते गिफ्ट या ठिकाणी देत आहेत. आजच्या ह्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित सर्व सन्मानी आणि या निमित्ताने उपस्थित सर्व मातांनो, बांधवांनो, भगिनींनो, खरं तर विलास आणि संदीप यांना या नवीन वास्तूमध्ये मनापासून शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. त्यांच्या संदर्भानं आपल्या सगळ्यांना या परिवाराची कल्पना आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या नवीन वास्तूमध्ये त्यांचा प्रवेश यांना आरोग्यदायी आणि संपन्न जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा निमित्ताने या दोघंही बांधवांना या ठिकाणी देतो आणि माझ्या शुभेच्छेचे 2 शब्द संपवतो. यानंतर जगन पाटील भाबड या 2 मिनिटांसाठी सौ वनिता गुले यांनाही या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढे यायचे आणि गुले साहेबांच्या मातोश्रींना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे. या कौटुंबिक संबंध जे वास्तुशांती सत्यनारायण पूजा आपला सर्वांना निमंत्रण दिलं, आपण उपस्थित राहिले त्याबद्दल घुले परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. तसेच विलास असन, दीपक असल किंवा पूर्ण घुले परिवार असल, कारण कोणतीही गोष्ट करताना शून्यातून माणूस मोठा होतो. इथून दापूर गावातून जाऊन मुंबईमध्ये चांगले कामं केले, चांगल्या नोकऱ्या लागल्या, म्हणून आम्ही आमच्या गावातल्या मुली दिल्या. म्हणून हे इतके कर्तबगार आहे, तरी त्यांचे आईवडील असतील, पूर्ण फॅमिली असेल, हे संस्कृती खूप चांगली आहे. आणि आता कोणतरी बोललं विलासनी माणसांचे मन जिंकले, पण माणसांचे मन का माणूस, कारण त्यांचं नावच आहे ना घुले. लोकांशी चांगलं बोलणं हे करणं हे घुले परिवाराला जमलंय. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने या वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आमच्या घुले परिवाराच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. यानंतर सर्वांनी इथेच भोजन केल्याशिवाय जायचं नाही, ही घुले परिवाराच्या